हॅलो फ्रेंड, शुभ गुरुवार. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. तर आज कोणी कोणी उपास केले नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आता मार्गशीर्ष गुरुवार याची जी महती आहे ती खूपच मोठी आहे. महालक्ष्मीचे हे गुरुवार करतात मार्गशीर्ष महिन्यातले, मग जेवढे पडतील तेवढे करावे लागतात मग ते उपास. आणि अशा प्रकारे मग आज मार्गशीर्षचा गुरुवार होता आणि आमच्या आईने ठरवलं की मार्गशीर्षच्या गुरुवारच्या लक्ष्मी पूजेला जी साडी बनवायची आहे ती आज मी घरीच बनवणार. मग काय आमच्या आईनी मग जे आपले त्यांना शिवणकाम आहे ते त्यांचा खूप पूर्वीपासूनचा म्हणजे त्या खूप पूर्वीपासून बिझनेस करतात. हा पहिला करायच्या त्या काम करायच्या म्हणजे ब्लाऊज वगैरे शिवण्याचं काम ते पूर्वी करायच्या. पण त्यांनी मग नंतरनी पुण्याला आल्यानंतर त्यांनी सोडून दिलं. गावी त्या खूप छान टेलर म्हणून ओळखल्या जायच्या आणि त्यांना खूप छान ब्लाऊज वगैरे शिवायला येतात. प्रत्येक गोष्ट ती खूप सुंदर प्रकारे त्यांच्या अंगामध्ये खूप कला आहे. त्यांची कला म्हणजे वाखाणण्याजोगी आहे. इतकी सुंदर ते प्रत्येक गोष्ट व्यवस्थित आणि छान प्रकारे करतात. तर त्या खूप सुंदर सुंदर गोष्टी बनवतात. अन्वीला तर अगदी लहान असल्यापासून प्रत्येक संक्रांतीला फ्रॉक ही तेच शिवतात आणि त्यांनी अन्वीला खणाच्या इतक्या फ्रॉक शिवल्यात. ऑलमोस्ट सगळे खणाचे कलर जे आहेत ते त्यांनी त्या प्रत्येक कलरची फ्रॉक अन्वीला शिवलेली आहे. परत लेहेंगा शिवलेला आहे. प्रत्येक गोष्ट त्यांनी अन्वीला स्टिच केलेली आहे. म्हणजे त्यांनी अन्वीची खूप हौस केलेली आहे कपड्यांच्या बाबतीत. खूप छान छान गोष्टी त्यांनी अन्वीला शिवलेल्या आहेत. फ्रॉकी, लेहेंगाज आणि प्रत्येक गोष्ट त्यांना खूप सुंदर येते. त्यांची कटिंग, फिनिशिंग वगैरे मला खूप आवडते. त्याच्यामुळे लग्न झाल्यापासून मला जसं आठवतं तसं मी एकही ब्लाऊज बाहेर शिवलेला नाही आहे. माझा प्रत्येक ब्लाऊज त्या शिवतात. त्याच्यामुळे मग साडी किती महाग असू द्यात आपल्याला घ्यायला काही वाटत नाही. का तर एकतर महाग साडी घ्यायची, ब्लाऊज शिवायला 1,000-1,500 रुपये बाहेर घालवायचे वगैरे, मग ते काही परवडत नाही. तसं आम्ही काय करतो मग आई आणि आम्ही किती महाग साडी घेतो का तर आमच्या शिवण्यासाठी, ब्लाऊज शिवण्यासाठी पैसे काही जातच नाही. आणि हल्ली आई आमच्या पिको फॉलही घरीच करतात याच मशीनवरती. तर ही जी मशीन आहे ना ती खूप पूर्वीपासून म्हणजे त्यांची पहिलीच मशीन आहे ही. आणि ते त्यांच्या जे आमचं गाव आहे काष्टी तिथल्या खूप फेमस टेलर होत्या. खूप मोठी मोठी लोकं म्हणजे त्यांच्याकडे ब्लाऊज शिवायला वगैरे यायच्या बायका. तर त्यांचा हात खूप छान आहे म्हणजे ब्लाऊज शिवण्याच्या बाबतीत किंवा कुठल्याही बाबतीत त्या कशी ॲडजस्टमेंट काही असू द्यात खूप सुंदर असे करतात. म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये आयडियाज खूप असतात. म्हणजे त्या हुशार फार आहे त्या बाबतीमध्ये. प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे काही करायचं झालं तरी कसं काय शिवायचं, काय करायचं कुठलीही गोष्टीमध्ये त्यांच्याकडे आयडियाज खूप असतात. आणि ते कुठल्याही गोष्ट म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ गोष्टी तर खूपच अमेझिंग बनवतात. त्या खूपच सुंदर अशा बनवतात. आणि तुम्हाला मी अन्वीची एकदा फ्रॉकही शेअर करेन किंवा त्यांनी काय काय बनवलेलं आहे ते मी शेअर करेल. तसेच त्यांनी आपल्या घरावरती जो पडदा असतो तोही मी शेअर करेल लास्टला, की त्यांनी घराचा पडदा खूप सुंदर असा बनवलेला आहे. नाहीतर मी शॉर्ट्समध्ये तुम्हाला दाखवेल. अशा प्रकारे झाली तयार आपल्या मार्गशीर्ष महिन्यातल्या कलश जो आपण मांडतो त्याची साडी तयार. पहा किती कमी वेळामध्ये आणि किती सुंदर प्रकारे त्यांनी साडी बनवलेली आहे. आणि मग त्या एक्स्ट्राच्या लेस वगैरे घरामध्ये आणून ठेवतात. आणि मग त्या घरामध्ये अशा साड्या वगैरे मग टाकाऊपासून टिकाऊ बनवून ठेवतात आणि खूप साऱ्या लेसेस वगैरे प्रत्येक गोष्ट ते घरामध्ये आणून ठेवतात, जेणेकरून मग फटाफट फटाफट होऊन जातं. अन्वीचं तर खूप साऱ्या गोष्टी अल्ट्रेशन करणं म्हणा, माझ्या ड्रेसनं स्लीव्ज बसवणं म्हणा किंवा काही गोष्टी वगैरे मी जशी डिझाईन सांगते त्या प्रकारे त्यांनी माझे ब्लाऊज शिवलेले आहेत. जे आपले केसांचे क्रंचीज असते तेही त्या शिवतात. म्हणजे त्या दिवसभर ना मोबाईलचा चुकीचा वापर न करता मोबाईलचा अगदी छान वापर करून त्याच्यावरती दिवसभर आयडियाज पाहतात आणि मग त्याच्यापासून ते काय 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 बनवत राहतात. ते आपला टाईम खूप छान प्रकारे स्पेंड करतात अशा गोष्टींमध्ये. आणि जेणेकरून मग त्यांचाही दिवस खूप छान जातो. आणि अशा प्रकारे मग मार्गशीर्ष महिन्यातल्या त्यांनी कलशाची साडी शिवली देवीची आणि मग अशा प्रकारे आता त्याची ओढणी त्या शिवत आहेत. आणि मग आता त्या लवकरच माझा एक लेहेंगाही स्टिच करणार आहेत. मी त्यांना देणार आहे एक छान असा लेहेंगा. त्या म्हटलं की मी लेहेंगा मला येतो, मग मी लेहेंगा शिवते म्हणून. तर तोही मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर कसं वाटली तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारची साडी. आणि त्यांच्याकडे ही मशीन आहे जी पूर्वी पाय चालून जो पॅन्डल असायचा, पेडेल असायचा, तो पेडेल नाही आहे तर ही साडी आहे. आणि हे पहा याचा फायनल लुक कशी आहे, किती सुंदर प्रकारे. आता मी पूजा मांडली ना की तुम्हाला शॉर्ट्स टाकते. तुम्ही माझे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचे शॉर्ट्स पाहायला विसरू नका. का तर आम्ही अशा साडी शिवण्याचा प्लॅन आहे प्रत्येक गुरुवारी. तर नक्की माझे शॉर्ट्स पहा, व्हिडिओ पहा. धन्यवाद.